हे सुपर डुपर हे वळण नेमकं मैलाचं दगड नेमकं तुझ्यासाठी काय? खूपच कमालीचा एक्सपिरियन्स होता. मी प्रत्येक प्रोजेक्ट असं उराशी बाळगून मी जगते आणि ते लक्षात राहतं माझ्या आयुष्यावर की इथे ही गोष्ट माझ्या आयुष्यात ही चांगली घडली. जसं हा सिनेमा, एक बाळ आता रिलीज होत आहे 3 एप्रिलला, ते येत आहे, त्याचं नामकरण होणार आहे. लोक नावं ठेवतील, चांगली ठेवतील, नक्कीच चांगलं ठेवतील. मला असं वाटतं मी फार प्रेमात नाही आहे स्वतःच्या. मला एक कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं की आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. मला सगळ्यातलं सगळं येतं. हे ज्या दिवशी मला फिलिंग येईल ना, त्या दिवशी मी संपेन. एक व्यक्ती जरी हसायला लागली तरी एवढे सगळे जे दिसत आहेत तुम्हाला पोस्टरवर, ते सगळे हसायला लागतात आणि मग दिग्दर्शकाची तारंबळ उडायची. सो अशी 2 वेगळ्याच विचारांची, वेगळ्याच टँजंटवरची लोक जेव्हा एकाच ठिकाणी येतात, अंडर वन रूफ जेव्हा येतात, तेव्हा काय लेवलच्या गोष्टी घडू शकतात. मी खरं सांगू का दादा, मला तू म्हणशील आता एखादा विनोद कर, तर मला खरंच नाही जमत. मला असं वाटतं जेव्हा रंगभूमी माझ्या चेहऱ्यावर जेव्हा रंग लागतो आणि जेव्हा मी रंगभूमीवर उभी राहते ना, तेव्हा ती सरस्वती माझ्याकडनं ते करून घेते. मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय. मला कोणाची कॉपी नाही बनायचंय. माझी कोणी कॉपी केलेली मला चांगली, मला कोणाची कॉपी नाही करायची. सॉरी, तू बोललास, मी म्हटलं मी खरंच खूप इमोशनल आहे. मला काही अशी लोक आहेत माझ्या आयुष्यात ज्यांची नावं काढली तरी मला वाईट वाटतं. प्रामाणिकपणा, सातत्य, जिद्द, मेहनत, चिकाटी या 4-5 गोष्टींना एकत्र घेऊन त्या क्षेत्रात उतरा. का नाही यश मिळणार? जगणं समृद्ध करणारी काही माणसं असतात, त्यापैकी एक चेहरा आहे, तो आहे नम्रता आवटे संभेरम. माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण तिची जर्नी मला फार इन्स्पायरिंग वाटते. कारण ज्या पद्धतीचा प्रवास आहे आणि ती आज ज्या विवेक्षित स्थळी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये गंमत आहे आणि खूप कष्टाने मिळवलेलं यश आहे. नुसतंच सहज आलं, फ्लुकने मिळालं वगैरे असं काही नाहीये. त्याच्यासाठी असणाऱ्या असंख्य अडीअडचणींचा सामना करत, टक्के टोणपे खात ती इथपर्यंत पोहोचली. तिच्या ह्या प्रवासाचा हा सुपर डुपर प्रवास नेमका कसा होतोय हे जाणून घ्या. त्यामुळे आता खूप खूप स्वागत आहे तुझं लेक्चरमध्ये. पहिल्या वाक्यातच इमोशनल करशील. कारण आपण कित्येक वर्ष ओळखतो एकमेकांना. सो मला माहितीये की माझ्या आयुष्यात काही असे लोक आहेत, जरी आपलं बोलणं नाही होत असलं रोज, तरी ते बाहेरून बघतायत की ही एक मुलगी आहे आणि हिचा असा 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 प्रवास आज बघताय. तर त्यापैकी तू पण एक आहेस. मला सगळं म्हणजे त्यावेळेला ओंकार पासून सगळ्यांपासून सगळ्यांकडून वेगवेगळे फिलर्स यायचे. तू काय काय करतेस, काय पद्धतीने स्ट्रगल सुरू आहे. सिद्धार्थ सांगायचा हे सगळं प्रवास इतका वेगवेगळा वाटायचा. आज ह्या सगळ्या टप्प्यावर येऊन मागे बघताना, कारण ज्या वेळेला मला राजेश मापुसकरांच्या फिल्म मध्ये तू दिसलीस आणि त्या व्हेंटिलेटर मधला तुझा असणारा सीन, तो सिक्वेन्स, इथपासून आतापर्यंत तुझं कायम एक अस्तित्व वेगळ्या अर्थ, नाचगं घुमा आणि या सगळ्यात अख्खा 4 चांद, मग प्रसाद बरोबरचा एक वेगळं पर्व, अशा अर्थाने हे सुपर डुपर हे वळण नेमकं मैलाचं दगड नेमकं तुझ्यासाठी काय? खूपच कमालीचा एक्सपिरियन्स होता. एक तर माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी ना एक काय म्हणत एक काहीतरी ना आठवणीत राहील असं घडतं प्रत्येक वेळी. मग व्हेंटिलेटरच्या वेळेस असं घडलं की राजेश मापुसकर सारखे डिरेक्टर, त्यानंतर बमर इराणी सारखे मोठे कलाकार ज्यांच्यासोबत आपल्याला स्क्रीन शेअर करता येतो, बाकी अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार एकाच सिनेमामध्ये, प्रियंका चोप्राने प्रोड्यूस केलेला. मग त्याच्यानंतर मी वाळवी सिनेमा केला, परेश मोकाशी सरांना भेटले. मग त्याच्यानंतर नाचगं घुमाव केला की मी मुक्ताताईला भेटले. आणि आता हा सिनेमा केला ज्याच्यामध्ये मी निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करते. सो प्रत्येक टप्प्यावर ना मला अशी काही इन्स्पिरेशनल मंडळी भेटली ज्यांच्याकडनं आपण इन्स्पायर होत असतो टप्प्याटप्प्यावर. तर अशी काही लोक भेटली आणि त्यातून मग मजा येत गेली कामाची. तर माझा खरंच तू म्हणतोयस असा सुपर डुपर प्रवास आहे माझ्या आयुष्यात. जे आत्तापर्यंत जे मी जिथनं काम करता जिथपर्यंत आली आहे, तो सगळा प्रवास खूपच अविस्मरणीय आहे. मी प्रत्येक प्रोजेक्ट असं उराशी बाळगून मी जगते आणि ते लक्षात राहतं माझ्या आयुष्यावर की इथे ही गोष्ट माझ्या आयुष्यात ही चांगली घडली. जसं हा सिनेमा, निर्मिती सावंत
यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजते. कारण महाराणी आहे, विनोदाचीच काय, अभिनयाची महाराणी आहे ती. मला खरं तर विनोद आणि एक अभिनय असं मला वेगळं काढायला स्वतःला आवडत नाही. कारण मला वाटतं अभिनेता असतो, अभिनेत्री असते, मग मग त्याचे शेड झाले, मग ते विनोदी अंग आलं, मग ती गंभीर भूमिका आली, मग ते काही हलकं फुलकं आलं. तर अशी एक परिपूर्ण अशी अभिनेत्री जिच्यासोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळतंय, जिच्यासोबत काम करायला मिळतंय, जिच्यासोबत राहायला मिळतंय, दिवस दिवस तिच्यासोबत गप्पा मारायला मिळतात, अशा व्यक्तीसोबत काम करताना मला खरंच खूप मजा आली. आणि अगेन सगळी टीम अशी कमालीची टीम. विजय शिंदे सर आमचे प्रोड्युसर, नरेश बोर्डे आमचे प्रोड्युसर आणि आमचे डिरेक्टर समीर आशा पाटील. काय उत्तम कमाल कॉन्सेप्ट त्यांनी सांगितली. आणि त्याचं एक बाळ आता रिलीज होत आहे 3 एप्रिलला, ते येत आहे, त्याचं नामकरण होणार आहे. लोक नावं ठेवतील, चांगली ठेवतील, नक्कीच चांगलं ठेवतील. सो येस, मी वाट पाहते त्या सुपर डुपर दिवसाची. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हास्य जत्रेचं एक पर्व आयुष्यात आलं आणि सारं काही भोवताला आसमंत उजळून गेलं. ह्या सगळ्यानंतरही स्वतःत बदल न होऊ देता तितकंच शिद्दतने, तितकंच प्रामाणिकपणे, तितकंच सचोटीने त्या प्रत्येक गोष्टीला करत राहणं हे किती चॅलेंजिंग आहे आजच्या घडीला. आणि तो सुपर डुपर जो तुझ्यातला फॅक्टर आहे ना, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला खूप चॅलेंजिंग वाटतं. मला असं वाटतं की आपण कामं करत राहतो दादा. मला असं वाटतं मी फार प्रेमात नाही आहे स्वतःच्या. मला एक कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं की आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. मला सगळ्यातलं सगळं येतं. हे ज्या दिवशी मला फिलिंग येईल ना, त्या दिवशी मी संपेन अभिनेत्री म्हणून. मला सतत करायचंय, मला प्रवाहानुसार पुढे पुढे जायचंय. पण त्या प्रवाहात जर वेगळेपण मला दाखवण्याची संधी मिळत गेली तर ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. कारण मला असं वाटतं आपण स्वतःला जनरेशन वाईज बदललं गेलं पाहिजे. आपण आपली ॲक्टिंग स्टाईल ही टप्प्याटप्प्याने आपण बदलली गेली पाहिजे. सो हे खूप बॅक ऑफ द माइंड असतं. आपण बघतोय की किती कॉम्पिटिशन वाढलंय आजच्या या काळामध्ये. चित्रपटसृष्टीत कितीतरी कलाकार आहेत ज्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचंय. तर या सगळ्यात आपण आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचंय, ज्याच्यासाठी माझी रोज धडपड चालू असते. आणि मला वाटतं हे जे जमिनीवर राहण्याचं काम आहे आणि जे काय म्हणत ताजंतवानं राहण्याचं काम आहे, रोज नव्याने एक नवीन कोरी पाटी घेऊन राहण्याचं जे काम आहे, सगळ्यात अवघड ते सगळ्यात अवघड आहे. पण ते जे अवघड काम आहे ते सोपं केलंय हास्य जत्रेने. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमुळे आजही आमच्या पोटात गोळा येतो. हजारो एपिसोड झालेत त्याचे. लोक वेड्यासारखं प्रेम करतात. म्हणजे इतकं जीवापाड प्रेम मी कधीच कोणी केलं इतकं पाहिलं नाही. इतकं अतोनात प्रेम करतात. प्रेक्षक येतात, रडतात, मिठ्या मारतात, पाया पडतात, लोटांगण घालतात, त्यांचे अनुभव सांगतात, त्यांच्या आयुष्यातले किस्से सांगतात की तुम्ही आमचं आयुष्य किती फुलवलंय, सुंदर, किती छान केलंय. तर हे सगळं जेव्हा प्रेक्षक सांगतात तेव्हा जबाबदारी वाढते. आणि असं होतं की हे प्रेम करतात यार आपल्यावर. सो हे जे जमिनीवर ठेवण्याचं आणि नवीन नवीन करण्याचं जी उमेद जी तयार होते ना, ती प्रेक्षकांमुळे होते, ती हास्य जत्रेमुळे होते. त्यामुळे तू जे म्हणालास की हे कसं किती कठीण आहे आणि किती कसं काय तुम्ही करता, तर मला वाटतं की आपल्या आयुष्यात जे आपल्या आजूबाजूला माणसं आहेत त्यांनी आपल्याला जमिनीवर ठेवण्याचं काम केलं पाहिजे. जे माझ्या आजूबाजूची माणसं मला जमिनीवर ठेवण्याचं काम करतायत आणि मला आयुष्यभर असंच राहायचं आहे. मला नवीन कोरी पाटीच बनायचे. मला स्क्रिप्ट अजूनही आलं की मला पोटात गोळा येतो, अरे काय आज करायचंय, कसं करायचंय. ते जर मी बनचुकी झाले तर माझ्यातलं संपून जाईल सगळंच. नाही, ही फार मोठं वाक्य आहे. म्हणजे जसं ते वाटतं फार सहज, हल्ली आपण बनचुके किती पटकन होऊन जातो. म्हणजे ट्रान्सफॉर्म इतके आहे. म्हणजे तू स्वतःला तराशात ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने नाटकही करतेस, टेलिव्हिजनही करतेस आणि सिनेमाही, तिन्ही माध्यमात तू सफाईने खऱ्या अर्थानं तू त्या ह्याची राणी आहेस. या सगळ्यात समीर आशा पाटील हे काय रसायन आहे. म्हणजे तो बोलताना फार फिलॉसॉफिकल असतो, गोष्ट सांगताना रंजक असतो आणि ते सगळं मांडताना तो उत्तम तंत्रज्ञ असतो. ह्या सगळ्या माणसाबद्दल त्याला डिकोड करतो. समीर सर खूप हे सॉर्टेड माणूस वाटले मला. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात जेवढे दिग्दर्शक आले, मी खूप नशीबवान समजते की मला सगळ्या चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. रादर मला असं वाटतं की त्यांनी माझा विचार केला हे मी माझं भाग्य समजते त्यांच्या सिनेमांसाठी. तर समीर सरांबाबतीत मी सांगेन की जेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली, एक तर आधी त्यांनी माझं कौतुक केलं. नाच गं घुमा पाहून त्यांनी छोटे छोटे बारकावे सांगितले जे मला आवडले, की सरांनी ही गोष्ट त्यांनी हे केलं की हां हे वेगळं केलंय काहीतरी, ह्या सीनमध्ये तू वेगळं केलंस, आणि ते त्यांनी टिपलं. सो मला ती गोष्ट खूप त्यांची आवडली. डिटेलिंग त्यांचं जे आहे, एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काय विचार केलाय. सो त्यांनी जेव्हा मला गोष्ट सांगितली त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे वा, मजेशीर आहे, कौटुंबिक महासोहळा आहे.
एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्यात त्यांना कशी संकट येतात, काय काय होतं, काय काय घडत जातं, त्याच्यात ते भाष्य करतो तो सिनेमा. आणि इतका सुंदर सिनेमा आपल्याला त्याच्यात अगेन मी म्हणेन की विनोदी विनोदी असं जरी तुम्हाला बरोबरच त्याला दिसलं अंडरकरंट स्ट्रॉंग. हा, पण त्याचं म्हणणं आहे त्या पात्राचं पण आणि त्या सिनेमाचं पण. म्हणजे थोडं जरी आमचं थोडं जरी जास्त झालं की सर येऊन सांगायचे, ताई ते आपण ना थोडंसं कमी करूया, थोडंसं एक पैसा आपण डाऊन करू. म्हणजे ते इतके गोड आहेत, ते अजिबात काठी आणि छडी घेऊन आणि सेटवर उगाच आरडाओरड आणि असं नाही. ते इतके गोड आहेत, इतके छान, इतके शांतपणे. तुम्ही आता त्यांचा अनुभव घेतलात की ते बोलताना सुद्धा खरं ते फिलॉसॉफिकल तसंच ते बोलतात आणि इतकं छान समजावून सांगतात की कसा सीन आपल्याला करायचा आहे, काय करायचं. आणि त्यात इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांची टोळी सांभाळणं हे खरं तर खूप त्यांच्यासाठी खूप जास्त मला वाटतं कठीण होतं, पण त्यांच्या या स्वभावामुळेच ते त्यांनी स्वतःने सोपं करून घेतलं. तुझी एक खासियत आहे, तू प्रत्येक व्यक्तिरेखेला ना तुझ्यातला एक वेगळा जगण्याचा तुकडा कापून दे. या व्यक्तिरेखेतली नवा काय दिसणार? एक तर मला 3 मुलं आहेत या सिनेमात. सो मला जेव्हा त्यांनी सांगितलं तुला 3 मुलं आहेत, मला केवढी केवढी आहेत आधी ते सांगा. तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर थोडासा तो अघळपघळपणा जो आहे, जो गावाकडचा, जो टिपिकल बायकांचा असतो, भले त्या मुंबईत येऊ दे, पण तरी पण त्यांच्यातला जो अघळपघळपणा आहे, मग ती नुकतीच बाळंतीण झालेली आहे बाई, तर तिच्यातलं जे राहणीमान आहे, मग तो पदर कुठेतरी नीट लावलेला नाहीये, छान पिनअप करायला वेळ नाहीये, बाळाचं पाहायचंय, संसार करायचंय, घराचं पाहायचंय. तर मला वाटतं मी ना आधी त्याची गोष्ट आखते, माझ्या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड आखते की त्याचं जग वसवते. तिचं काय जग असेल, ती कशी असेल, तिचं काय म्हणणं आहे. मग तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, पण मग सासू सासऱ्यांसमोर ते फार व्यक्त करता येत नाही, कारण गावकडच्या बायकांना ती तेवढी मुभा नसते किंवा ते कुठेतरी आदरयुक्त भीती असते त्यांच्या मनात की आपण असं एवढं फ्रीली वागू नये. तर या सिनेमामध्ये जे काही काही सीन आहेत त्याच्यामध्ये असं होतं की अरे हे जे 2 कपल आहे हे कसले कमाल आहेत, हे ललित आणि विदूला जे पात्र साकारतायत, तर त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपण पण नाही आपण असं नाही, आपले सासू सासरे आपल्या आजूबाजूला असतात, आपण अशातलं काही करू शकत नाही. सो मला वाटतं तू जे टच म्हणतोयस ना, ते मी कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू असल्यामुळे ते ना आपसूक ते उतरत जातं आपल्या शरीरात, आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये ते झिरपत जातं. सो ते त्या पद्धतीने होत जातं माझ्याकडनं आणि मग ते काहीतरी वेगळं त्यातली छटा निघून जाते. ह्याचा थोडासा डल मेकअप केलाय माझा त्यांनी, थोडंसं रॉ दाखवलंय केस आणि सगळं, म्हटलं अगळपगळ साडी आणि असं. तर त्यातलं ते एक वेगळे पण आहे. तर आता सिनेमा बघितल्यानंतर कळेल की ते कसं आहे आणि नेमकं काय. मला एक गोष्ट आवडली की त्यांनी कॉमेडी करायची आहे, विनोद करायचा आहे म्हणून उगाच आता नाही का की आमच्याकडनं कधी कधी अपेक्षा असतात की ह्यांनी विनोदीच करावं, विनोदी तुम्ही थोडंसं. ते सॉर्टेड आहेत, त्यांना हे एवढं तर हे एवढंच हवंय, ह्याच्यावर नकोय. कारण दिग्दर्शकाचं एक विजन असतं, त्याला तो सीन त्याने पाहिलेला असतो ऑलरेडी त्याच्या विजनमध्ये. सो मला वाटतं की त्यांनी त्यांच्या विजनमध्ये तो सीन पाहिलेला आहे आणि त्यांना जे हवंय ते आपल्याला इथे साकारायचं आहे. आणि मी दिग्दर्शकाची नटी आहे, कलाकार आहे, जे ते म्हणतील तसं मी करते. मला तुमचं पोस्टर इतकं आवडलं सुपर डुपरचं. मग मुळात टायटल आणि त्यामधलं तो दरवाजा आहे ना, तो उघडणं आणि बंद करणं, ह्याच्यामध्ये ना मला एक महत्वाचं काय वाटतं की नात्यामधल्या ना अदृश्य भिंती आहेत ज्या हल्ली झालेल्या आहेत, इनव्हिजिबल वॉल्स, त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीने भाष्य करणार आणि मन उघडणं आणि तो दरवाजा जो आहे त्याच्याबद्दलची ही गोष्ट आहे का काय आहे. म्हणजे ते बघितल्यावर इतकं त्यातलं विनोदी अंगाने असणारे एक्सप्रेशन्स किंवा तिथे असणारा तो मेंढा आहे किंवा हे आहे ती बकरी आहे, ह्या छोट्या छोट्या आणि त्या प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स इतके गोड आहेत आणि त्यातला एक वेगळ्या पद्धतीचा संघर्षही आहे आणि त्या नात्यातल्या इनव्हिजिबल वॉल्स बद्दलही बोलतात. तर त्या सगळे कसे कंगोरे आहेत आणि काय पद्धतीने ती केमिस्ट्री खरं तर रंगलेली आणि ही सगळी जो गोतावळा आहे तो फार भन्नाट आहे. बरं आमच्याकडे ना आम्ही एक हसला, एक माणूस, एक व्यक्ती जरी हसली तर सगळे हसतात, लूपच लागायचा सगळ्यांचा. काही जरी थोडं छोटं मोठी जरी गोष्ट झाली, एकदा ताईने काहीतरी कुठल्या तरी एका मुलाचं कॉन्फिडेंटली चुकीचं नाव घेतलं निर्मिती ताईंनी आणि त्याच्यावर आम्ही जे हसत होतो सगळे. सो एक व्यक्ती जरी हसायला लागली तरी एवढे सगळे जी दिसतायत तुम्हाला पोस्टरवर ते सगळे हसायला लागतात आणि मग दिग्दर्शकाची तारंबळ उडायची. पण दादा तू म्हणतोयस तसं की हे तुम्हाला तुझं वाक्य खूप आवडलं की हे जे दरवाजा ढकलणं आणि ते जे ते मनाचा दरवाजा आणि त्या सगळ्या गोष्टी, हे खरंच आहे की 2 पद्धती आहेत जगण्याच्या. लाईफस्टाईल आता वेगळ्या झाल्यात हल्ली, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लोक राहायला लागली आहेत आणि कुटुंब पद्धती जी गावाकडे जे एकत्र कुटुंबात राहतात त्यांना ते आवडतं.
सो आपल्यालाही वाटतं कधी कधी की त्यांच्या परीने आपण जगलं पाहिजे, पण खरं तर जेव्हा ते सत्यात उतरायला लागतं तेव्हा आपल्याला कळायला लागतं की नाही, हे आपलं जग नाहीये, आपण ह्यात बनलेलो नाही, यासाठी आपण बनलेलो नाही आहोत. आपलं ती जी माती आहे ना गावाकडची, तीच आपली छान आहे. हा, काही काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत, ज्या खरंच आपल्याला वाटतात, ज्या आपल्याला शोभतात, त्या आपण त्याच्यात घेतो स्वतःत उतरवून. पण मला असं वाटतं काही काही गोष्टी नाही करू शकत. तर ह्या सिनेमात तसंच आहे की किती तुम्ही कसाही विचार करा, पण शेवटी जेव्हा इमोशन्सचा भाग येतो, जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा ह्या पद्धती सगळ्या विरून जातात बाजूला. आणि भावना ही एक छोटीशी जी भावना असते, जे इमोशन असतं, जे एकमेकांबद्दल वाटणारं जे फिलिंग आहे, ते आयुष्यभर कायम राहतं. तेच या सिनेमात मांडणं आहे की सरते शेवटी भावनांना खूप किंमत आहे. म्हणजे तुमची एक आहे ना, ओके, तुमची जगण्याची ही पद्धत आहे का, ओके, चला तुमच्याप्रमाणे आम्ही थोडं ऍक्सेप्ट करतो, पण तुम्ही थोडं आम्हाला सुद्धा ऍक्सेप्ट करा. तर एकमेकांना समजून घेऊन स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते भाष्य कुठेतरी हा सिनेमा करतो की दोन वेगळे जनरेशन आहेत. हे आम्ही वारकरी कुटुंब आहे, जिथे आम्हाला मटण मच्छी उच्चारलेलंही आम्हाला चालत नाही, आणि इथे हे म्हणजे जी ही अशी जनरेशन आहे की त्यांना मटणाशिवाय आणि चिकनशिवाय खाण्याशिवाय त्यांचा दिवसच संपत नाही. सो अशी दोन वेगळ्याच विचारांची, वेगळ्याच टँजंटवरची लोक जेव्हा एकाच ठिकाणी येतात, अंडर वन रूफ जेव्हा येतात, तेव्हा काय लेवलच्या गोष्टी घडू शकतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. हे उतरवलंय सगळं दिग्दर्शकाने सिनेमात. आम्ही याच्यात फाईट सिक्वेन्स केलाय, आम्ही याच्यात डान्स केलाय, आम्ही याच्यात मज्जा केली आहे, याच्यात विनोद आहे, याच्यात इमोशन्स आहे. एक संपूर्ण पॅकेज जे म्हणतो ना, रोमॅन्टिक सिनेमे आले किंवा फॅमिली एंटरटेनर, कम्प्लीट म्हणजे तुम्ही पूर्ण सहकुटुंब जाऊन हा सिनेमा बघून एन्जॉय करू शकता. बरं, नुसतेच फॅमिली नाही, तर ही जी आत्ताची जी जनरेशन आहे त्यांनी सुद्धा हा सिनेमा बघितला पाहिजे, आणि आपण त्यातनं चांगल्या गोष्टी नक्कीच घेतल्या पाहिजेत. ह्या सगळ्यामधलं कायम आपण म्हणतो, तू मगाशी जे म्हणालीस की विनोद आणि ऍक्टर असं मला विलग करता येत नाही, ते श्रीखंडात असलेल्या केसर सारखं आहे असं नाही शोधता येते, त्याचं एकमेकांपासून विलग नाही करता. ह्या सगळ्यामधली गंमत अशी मला वाटते की तू खूप इमोशनल आहे, स्कोर बापरे. पण ह्या सगळ्यात तू ज्या वेळेला ऍज अ ऍक्टर म्हणून उभी राहते, तुला काय भावतं? त्यातली भावना, त्यातलं ड्रामॅटिक आस्पेक्ट, और त्यातलं विनोदाचा एक लेअर हलकासा असतो? भावतं म्हणजे मी खरं सांगू का दादा, मला तू म्हणशील आता एखादा विनोद कर, तर मला खरंच नाही जमत. म्हणजे मला खरंच, मला अजूनही असं वाटत नाही की मला कोणी सांगितलं उद्या उठून एखादा किस्सा सांग विनोदी, तर मी विचार करते आधी मला जमेल का. तर मला असं वाटतं की जेव्हा एखादी कलाकृती किंवा एखादं पात्र जेव्हा मी ऐकते किंवा जेव्हा ऐकवलं जातं कुठली कलाकृती, तेव्हा मला ते दिसायला लागतं, सगळं ते चित्र दिसायला लागतं, मी त्याच्यात गुंतून जाते, मला ते पेंटिंग दिसायला लागतं की ते काय असेल काय. तर त्याच्यात विनोद वगैरे हा भाग तो आपसूक जर जेव्हा त्या सिच्युएशननुसार येईल तेव्हा येईल. पण मला इमोशन्स जास्त मॅटर करतात प्रत्येक कॅरेक्टरचे. मग ते इमोशन्स भावनिक असू दे, नाहीतर ते विनोदी असू दे, किंवा ते प्रासंगिक कसेही असू दे. मला एक तुझं वेगळे पण वाटतं की काही गोष्टी असतात की आपण टाईपकास्ट होऊन जातो, की तू असं आहेस की तू पाण्यासारखी नितळ आहेस, ज्यात रंग टाकावा त्यात तू भिनत जातेस. हे तुझ्यासाठी इंटरनल प्रोसेससाठी किती त्रासदायक आहे की हे असणं ऍक्टर म्हणून फारच चांगलं आहे, पण आपल्याला ते रिप्रोड्यूस करणं, आपल्याला सतत बदलत राहणं, परकाया प्रवेश किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण बुकिश किंवा आपण मेथोडिकल ऍक्टर आणि थिअरी मध्ये फार इंटरेस्टिंग वाटतं. बरोबर आहे. आत काय टर्मोइल काय तरी सुरू असतं. बरोबर आहे, तू म्हणलास तसं दादा. मी खूप त्याच्या बाबतीत आहे. मी म्हटलं ना, मी खरंच देवाने, मी काहीतरी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून माझ्या पदरात इतकं छान सुख दिलंय की जे आतापर्यंत प्रोजेक्ट्स आले किंवा ज्या व्यक्तींसोबत मी कामं केली, खूप विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावर, आणि मी प्रयत्न करते की त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मला खूप छान वाटतं दादा. मला आधी वाटायचं की आपण टाईपकास्ट नाही झालं पाहिजे, आपल्याला त्याच पद्धतीचे नाही आले पाहिजेत कॅरेक्टर्स, भले त्याचं दिसणं सारखं असेल पण तिचं जे असणं आहे त्या सिनेमातलं ते काहीतरी वेगळं असायला पाहिजे, तिचं म्हणणं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सो मला असं बऱ्याचदा वाटतं. पण तू जे म्हणतोस की आतमध्ये काय होत असतं, तर मी खरंच सांगते दादा, जेव्हा एखादी गोष्ट मला सांगितली जाते तेव्हा मला ती दिसायला लागते. मग ती कशी दिसेल, मग ती कसं बोलेल, मग ते विनोदी असेल तर मग ते तिचं अजून काय म्हणणं, तिची काय लकब असेल, तिच्या बोलण्यात काय असेल, तिची बॉडी लँग्वेज काय असेल. तर मला असं वाटतं सरस्वतीचा ना कुठेतरी आशीर्वाद आहे
ते इनबिल्ट आहे. आणि ते ब्लेस्ड चाइल्ड मला मी मेथड ऍक्ट्रेस नाहीये, मला ठरवून करता येत नाहीत गोष्टी. जेव्हा मेकअप लागतो चेहऱ्याला, जेव्हा एक मात्र आहे, माझ्या प्रत्येक मेकअप माझी जर समजा साडी जरी पॅटर्न सेम असेल की आता ही अशीच बाई आहे, हिची साधी साडी आहे फुलाफुलांची, असं एक ब्लाऊज असेल, पण मग माझी टिकली कशी वेगळी असेल त्या त्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना. मग माझी टिकली मी इथे लावली असेल की मी इथे लावली असेल की मी इथे लावली असेल, मग ती गोल असेल की ती त्रिकोणी असेल, मग ती उभी असेल का, मग तिने काजळ घातलं असेल का, मग तिचे केस चापून चोपून असतील, गजरा असेल की विस्कटलेले असेल आणि एखादं फुल लावलं असेल, मग तिचं साडीचं पिन इथे आहे की मग तिने मागे लावलाय, मग ती 3 पदर काढलेत की तिने साडी सोडली. सो मी या सगळ्या, मग साडी थोडी पोटावर नेसायची की थोडीशी खाली नेसायची आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, पायात पैंजण असतील का की नसतील तिच्या काय म्हणूयात गरिबीनुसार श्रीमंतीनुसार, आणि कशा कशा गोष्टी, तर या बारीक बारीक गोष्टींचा पण मी खूप विचार करते दादा. आणि मला असं वाटतं हे जे सतत चालू असतं ना डोक्यात, हे खूप जास्त महत्वाचं आहे. ते मला खूप सपोर्ट करतं. माझी भूमिका वेगळी कशी दिसेल, प्रत्येक भूमिका वेगळी कशी दिसेल यासाठी मला हे खूप सपोर्ट करतं. आणि मला हे विश्वास आहे माझा की तू आत्ता मला सांग ना काही करायला, मला कदाचित मी ते 60% करीन, पण जेव्हा मी मेकअप चेहऱ्याला लावीन, जेव्हा मी माझे केस बांधीन, जेव्हा मी ती साडी परिधान करीन, जेव्हा मी त्या वातावरणात येईन ना, तेव्हा मी प्रयत्न करेन की तुला 100% मी दिसेन, ह्याचा मी प्रयत्न करत असते. सो मला असं वाटतं जेव्हा रंगभूमी माझ्या चेहऱ्यावर जेव्हा रंग लागतो आणि जेव्हा मी रंगभूमीवर उभी राहते ना, तेव्हा ती सरस्वती माझ्याकडनं ते करून घेते. आणि मी हे उगाच तुम्हाला वाटेल असं काय, पण मी खरंच सांगते, माझं शून्य वाचन आहे दादा. माझं वाचन फार नाही. मला जे आतून येतं ते माझं येतं. मी वरवरचं काम करू शकत नाही, मी खोटी वाटते हे मला स्वतःला माहिती आहे. जोपर्यंत माझ्या इथे भिडत नाही ना, तोपर्यंत माझ्याकडनं चांगलं काम होऊ शकत नाही. मला कधी कधी असंही वाटतं, हास्य जत्रेतही माझ्या बाबतीत फेज येते की मी आज चांगलं नाही केलं, मला झोप नाही लागत की मी आज नाही केलं चांगलं, मी थांबू का. पण म्हणजे नाही यार, आपल्याकडे लोक आशेने बघतात, आपण गिवअप नाही केलं पाहिजे. आपण ह्याच्यावर कसं मात करायची आणि ह्याच्यावर कसं काम करायचं. प्रत्येक दिवस सारखा असतो का माणसाचा, आज माझं नाही चांगलं होतंय, पण मग का नाही चांगलं झालं, मी काय केलं, मी काय चुकले आज, ह्याचा विचार ना दादा अजूनही रोज चालू असतो. आणि मला वाटतं हेच कारण आहे वेगवेगळं करण्याचं. काय म्हणूया आपण, जे मनात येतं ना की मी वेगळं केलं पाहिजे, हे वेगळं, हे कॅरेक्टर वेगळं केलं पाहिजे, आणि मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय. मला कोणाची कॉपी नाही बनायचंय. माझी कोणी कॉपी केलेली मला चांगली, मला कोणाची कॉपी नाही पण करायची. तू जितकी खरी आहेस ना मग त्याच्यातच ती गंमत आहे की तुझी ओरिजिनॅलिटी, तो सबस्टन्स आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. या सगळ्यामध्ये म्हणजे लालबाग ते आतापर्यंतचा हा प्रवास आहे, याच्यामध्ये तुझ्या आयुष्यातले सुपर डुपर मोमेंट्स कोणते आहेत? जे टप्प्यातले एखादे काही सांगता आले, एखाद 2 टप्पे? खूप आहेत सुपर डुपर मोमेंट. एकतर चाळीत राहणारी आहे मुलगी मी तुला सांगलं वाचन नाही, पण माझं ऑब्झर्वेशन बरं आहे. मला एखाद्या व्यक्तीमधला एक वेगळेपणा दिसतो, काहीतरी एक वेगळेपणा दिसतो, तर मी ते शोधत असते कुठेतरी, मला ते मी माझ्यात उतरवते. सो मी चाळीत राहणारी मुलगी आहे, साध्या कुटुंबातली मुलगी आहे. मी माझी जुन्नरकडची भाषा बोलते, ती माझ्या घरात बोलली जाते, जी मी गावाकडची बोलते. तुला इतकी सफाईदारपणे ती भाषा कशी बोलू शकतेस, असं मला प्रश्न जेव्हा विचारतात, तेव्हा मी ती सांगते की माझ्या घरात बोलतात ती भाषा. माझं गावी माझं नातं खूप माझं मातीशी जोडलेलं आहे. अजूनही मी गावी जाते, गावी कार्यक्रम असतात, लग्न समारंभ होतात, अजूनही आम्ही सगळ्या गोष्टी करतो जेव्हा कुटुंब एकत्र भेटतं. सो सुपर डुपर मुमेंट हेच आहेत की माझ्या आयुष्यात मी म्हटलं तसं की मला वेगवेगळे सिनेमे येत गेले, वेगवेगळी कामं मिळत गेली, हास्य जत्रेत मी वेगवेगळे रोल केले, त्यातनं आता जे काही प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय ते मी वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभवत असते. तर माझ्या आयुष्यातली ही जी काही आत्ताची जी फेज आहे ना, ही सुपर डुपर आहे असं मी समजेन. माझी फॅमिली ही माझी सुपर डुपर आहेत असं समजेन, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे सगळं शक्य नाही. माझा मुलगा माझ्या आयुष्यात असणं माझी सुपर डुपर मुमेंट आहे. रुद्र हा तुझा एक वेगळा माझं जग आहे. हा म्हणजे माझं जग आहे ते. सॉरी तू बोललास, मी म्हटलं मी खरंच खूप इमोशनल आहे. मला काही अशी लोक आहेत माझ्या आयुष्यात ज्यांची नावं काढली तरी मला वाईट वाटतं. मला तर रडू यासाठीच येतंय की इतकं बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा माझ्या मुलाला जसं मी खूप इमोशनल आहे, तसं तो जो भावनिक भाग आहे मी त्याच्यात पाहते. मी मगाशी सांगत होते सरांना, त्याने परवा माझं काय होतं, मी सकाळी जाते
मी रात्री लेट घरी येते. प्रयोग आहेत नाटकांचे, तू म्हणालास तसं, सिनेमाचं शूटिंग असतं किंवा हास्य जत्रेचं शूटिंग असतं. तो आत्ता 6 वर्षाचा आहे. तर या सगळ्यात ना मला असं वाटतं मी की इमोशनली मी त्याला इतकं जवळ केलंय ना की मी खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत, की मी लांब जाते पण माझं बाळ, त्याला वाटलं पाहिजे आई आपली, आई आपल्यासाठी करते किंवा हे कुठेतरी त्याला ते वाटलं पाहिजे. सो मी त्याच्यासोबत खूप गप्पा मारते, सगळं करते. परवा त्याने माझ्यासाठी चाफ्याची फुलं आणली. 6 वर्षाचा आहे तो फक्त. त्याने शाळेत येताना चाफ्याची फुलं आणली. मला म्हणलं आई मी तुला चाफ्याची फुलं आणली आहेत. तर आणि मी नेमकी ना, मला माहित नाही, मी रात्री आले ती अशी ना कोमेजलेली, मी फेकून दिली. मला माहित नाही, रात्री त्याला अचानक आठवलं, लाईट्स ऑन केल्या, आई आई मी काहीतरी सरप्राईज आणले तुझ्यासाठी. आणि आला तो आणि मला म्हणलं आई फुलं कुठे गेली. म्हटलं कुठली फुलं, मी टेबलवर ठेवली होती तुझ्यासाठी, तुला दाखवायची होती. म्हटलं ती माझ्यासाठी होती. म्हटलं मला वाटलं आजी मला म्हणाली तुला काहीतरी भाजी बनवायची त्याची, आई फुलांची भाजी बनवणार आहे असं तू आजीला सांगितलंस. तर म्हटलं अरे ती खराब झाली, मी फेकून दिली. तर त्याचा चेहरा इतका पडला, आई मी सॅड झालो, मी तुझ्यासाठी आणली होती. आणि आई ती खूप रेअर फुलं असतात, मला नाही माहिती आता परत मला मिळतील की नाही. म्हटलं रुद्राज प्लीज माझ्यासाठी घेऊन येशील का. दुसऱ्या दिवशी मी घरी आले, तो झोपलेला. 1:30 वाजता मी रात्री बघितलं एका बाउलमध्ये, एका पाण्याच्या त्या बाउलमध्ये त्याने ती फुलं आणून ठेवली होती दुसऱ्या दिवशी. सो इतकं किती म्हणजे हे जे इमोशन बघ, मला ना हे जे म्हणतो ना आपण कितीही मोठे व्हा, आपण कितीही कामं करा, आपलं कुटुंब आपल्याला जमिनीवर ठेवण्याचं काम करते, आपल्या तर इमोशन्सना बांधून ठेवण्याचं काम करते. सो रुद्राज ते एक इमोशन आहे माझं. माझ्यातली जी माया आई, म्हणजे तुम्ही आता ते अग्गाईचं कॅरेक्टर वगैरे, ते ना मला आतून येतं. भोजने जेव्हा पहिल्यांदा आला अग्गगाई 2.5 वर्षानंतर, आम्ही जेव्हा अग्गगाईची सिरीज केली, मला रडू आलं, मला आतून आलं ते की हे फिलिंग आपण आपल्या आयुष्यात पण जगत असतो. ते कुठेतरी काम करताना बाहेर पडतं आणि ते कदाचित ते म्हणून लोक कदाचित माझ्याशी रिलेट करत असतील. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुझी एक जर्नी आहे ना, ती खूप इन्स्पायरिंग आहे. आज अस्पायरिंग लोक खूप आहेत, जी स्ट्रगलर्स आहेत, त्यांच्यासाठी तू काय सांगशील. कारण ना यश हे इतकं भुलवणार आणि मृगजळासारख्या ना प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं वाटत राहतं. त्यांच्यासाठी तू काहीतरी सांगावस असं मला वाटतं, कारण खूप जण ती आशेने तुझ्याकडे बघत असतात. मला फक्त काय वाटतं दादा, हल्ली काय होतंय, ग्लॅमर लोकांना खूप खेचतंय स्वतःकडे. मी म्हटलं जसं मी माझ्यावरनं सांगते की ग्लॅमर पेक्षा आपण आतून आधी ठरवलं पाहिजे की किती अर्ज आहे काम करण्याची. मी म्हणत नाही कोणी पोटातनं शिकून येत नाही अभिनय, अरे बघ आधी तुला जमतंय का मग कर, पोटातनं कोणी शिकून येत नाही. पण मला असं वाटतं त्या प्रवासाकडे जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी त्या खाच खळग्यांची ते सहन करण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे. आणि प्रामाणिकपणा आणि सातत्य हे खूप महत्वाचं आहे, जे मी ठेवलं. मला असं वाटतं ते सातत्य खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत मी हाच विचार करत गेले की मला ते गाठायचंय, मला माझ्या नावाने ओळखलं पाहिजे, मला माझ्या कामाने लोकांनी ओळखलं पाहिजे. हे ध्येय माझं कुठेतरी होतं की मला माझ्या कामावरनं कामं मिळाली पाहिजेत. हे कुठेतरी माझ्या मनात असल्यामुळे ना मी तशा पद्धतीने स्वतःशी स्पर्धा चालू ठेवली. सो मला असं वाटतं आपण आपल्याशी स्पर्धा ठेवूया, आपण इतरांशी स्पर्धा नको करूया. आपण क्लिअर राहूया की मला नेमकं काय करायचंय. मला पैसा कमवायचा आहे, मला फेमसच व्हायचंय, फक्त काहीतरी वेगळं करून काहीतरी फक्त फेमसच व्हायचंय, की खरंच आपण एक कलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्राला, आपल्या प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो, यासाठी तुम्हाला झटायचंय. ह्याच्यासाठी आपण आधी क्लिअर असलं पाहिजे. त्यामागे भरपूर अभ्यास असतो. तुम्हाला दिसताना ही दुनिया दिसते ग्लॅमरस, अरे वा एक फोटो काढला, एक रील केलं, अरे मी फेमस झालो, असं नाही आहे. यामागे खूप अभ्यास आहे, यामागे खूप साधन आहे, यामागे काय म्हणूयात खूप प्रामाणिकपणा आणि सातत्याची गरज आहे, जे तुम्हाला आयुष्यभर चालू ठेवायचंय. सो प्रामाणिकपणा, सातत्य, जिद्द, मेहनत, चिकाटी या सगळ्या गोष्टी उराशी बाळगून ठेवा. आणि त्या पद्धतीने तुम्हाला ज्या क्षेत्रात, मी म्हणत नाही अभिनय, ज्या क्षेत्रात काम करायचंय, या 4-5 गोष्टींना एकत्र घेऊन त्या क्षेत्रात उतरा. का नाही यश मिळणार. आणि मला असं वाटतं जो सगळ्यात महत्वाचा तुझा गुण आहे ना, तो उत्तम माणूस पण आहे. तू माणूस म्हणून इतकी सहृदयी आणि खूप मेहनती आहेस, तर ते प्रामाणिकपणा आणि सचोटी हे तितकेच महत्वाचे गुण मला असं वाटतं. ह्या सगळ्यात शेवटाकडे जात असताना मला असं वाटतं की सुपर डुपर प्रेक्षकांनी का बघावा आत्ताच्या घडीला, तुला का? एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आमची जी टीम आहे अख्खी ती सुपर डुपर टीम आहे, सुपर डुपर हिट टीम आहे. हे कोणा एकाचं श्रेय नाही आहे, हे अख्ख्या टीमचं श्रेय आहे. आणि या सगळ्यांना जे जुळवून आणलं ते म्हणजे आमचे जे निर्माते आहेत विजय शिंदे आणि नरेश बोर्डे सर आणि समीर आशा पाटील यांनी हे सगळं छान जुळवून आणलं आहे, सगळ्या कलाकारांना एकत्र आणलं आहे आणि एक सुंदर गोष्ट मांडतायत जे आत्ता ना खूप काय म्हणूयात खूप कुठेतरी विरत चाललं आहे. एकत्र कुटुंब पद्धती, एकत्र बसून जेवणं, एकत्र काहीतरी फिरायला जाणं, देवदर्शनाला जाणं, एकत्र एकमेकांच्या अशा गप्पा टप्पा, थोडंसं घरातल्या घरात गॉसिप, जावाजावांचं गॉसिप, मग सासूसुनांचं एक नोकझोक आणि त्यांच्यातलं प्रेम, सासऱ्यांबद्दलचा आदर, हे जे कुठेतरी आपण विरत चाललंय ना हे तुम्हाला ना ह्या सिनेमात बघायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या त्या जगात जाल. आणि जे यंगस्टर्स आहेत त्यांनाही मला सांगायचं की तुम्ही सुद्धा हा सिनेमा तुम्ही तर आवर्जून बघाच. कारण हे जे इमोशन्स आहेत ना, ही जी भावभावनांची जी भेळ आहे ना, ही आयुष्यात आयुष्यभर राहिली पाहिजे. ती कुठेतरी मागे जात चालली आहे. इमोशन्स कमी होत चाललेत नात्यांमधले. तर ती इमोशन्स कसे आपले घट्ट रुजवले पाहिजेत आपण मनात, त्यासाठी सुपर डुपर हा सिनेमा प्रत्येक व्यक्तीने पाहिलं पाहिजे. अगदी लहान मुलांपासून, प्राणी पण आहे, तुम्ही प्राण्यांना घेऊन जाऊ शकत नाही पण ठीक आहे, तुम्ही लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेजण हा सिनेमा एकत्र बघून एन्जॉय करू शकता असा हा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं खूप महिन्यांनी असं कौटुंबिक म्हणजे आउट अँड आउट कौटुंबिक सिनेमा, आजोबांसकट ते जेनझी पर्यंत, जेनझी पर्यंत, आजीपासून जेनझी पर्यंत असे सगळे या सिनेमात आहेत. सो तुम्हाला एक कमालीची मिसळ बघायला मिळणार आहे आणि चमचमीत मिसळ आहे, भावभावनांची, विनोदाची आणि नात्यांचा महासोहळा. मला तुला वाटतं हा शब्द इतका आवडला, त्यातली गंमत आहे. एक क्विक रॅपिड फायर करूया. येस. कॉफी की चहा? चहा. सकाळचं शूट की रात्रीचं शूट? सकाळचं शूट. एक टेक परफेक्ट की अनेक टेक सेफ? एक टेक परफेक्ट. डायलॉग की एक्सप्रेशन? एक्सप्रेशन्स. सेटवरचं सगळ्यात फनीएस्ट असणारा, तुझा भोवतालचा असणारा एखादं कॅरेक्टर? माझं नाही, तुझ्या भोवती असणारा की जो तुझ्यासाठी कायम असा? समीर दादा. समीर चौगुले. फनी वाटतं मला, तो गोड आहे जाम तो. गो टू मूड फ्रेशर म्हणजे मूड म्हणजे ह्याच्यात मला छान वाटतं असं. हा, जेव्हा केव्हा असं वाटलं की मला असं रिफ्रेश व्हायचं. येस. एक असं असतं ना, एक फ्रॅग्रन्स असतो, एक हे असतं असं, किंवा एखादी व्यक्ती असते. रुद्राज बरोबर गप्पा मारणं हा माझा गो टू मोमेंट असतो. सगळेच त्याच्यासोबतचे खूप, मी त्याची उत्तम मैत्रीण आहे असं मला वाटतं आता तरी, पुढे नाही माहिती. आवडता सिनेमा तुझ्या काळजात घर करून राहिला? जोगवा. एखादं पात्र जे पुन्हा नव्याने जगायला आवडेल असं तू केलेलं? नव्याने जगायला आवडेल म्हणजे पुन्हा जर करावं असं वाटलं की हे मला आणखीन पुन्हा एकदा नव्याने, असं माझंच पात्र मला असं वाटतं की व्हेंटिलेटर मधलं पात्र मला खूप आवडलं होतं. त्याच्यावर एखादी छान अजून एक 4-5 सीन वाढले, अजून व्हेंटिलेटर 2 वगैरे आला तर मग अजून मजा येईल मला करायला. ग्लॅमरस रोल की परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल? परफॉर्मन्स ओरिएंटेड ऑलवेज. सोशल मीडिया आवश्यक आहे की डोकेदुखी वाटते? ऍक्च्युली हा थोडासा क्रिटिकल क्वेश्चन आहे. ऍक्च्युली डोकेदुखी वाटते कधी कधी, पण जसं म्हणलं तसं सोशल मीडियावर अनेक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत आत्ताच्या घडीला. जसं जसं आपण एक एक टप्पा पुढे जात जातो तसं तसं, आधी न्यूजपेपर होते, वर्तमानपत्र, आता जरा सोशल मीडिया आलाय, तर त्यामध्ये लोक अनेक आपल्याला भेटतात, आपल्याला आपले परफॉर्मन्सेस बघतात, त्याच्याने आपण कनेक्ट होतो. सो मला वाटतं आत्ताच्या घडीला मग डोकेदुखी पण म्हणता येईल, पण हेही म्हणता येईल. आपण ऍडिक्ट झालोय, खूप ऍडिक्ट झालोय आपण. हे सवय लागली आपल्याला, आपण कधी कधी बघतही नाही, पण हे सवय लागली आपल्याला, ती वाईट आहे. कॅमेरा रोल झाली की नेमकी पहिली भावना काय असते मला? पोटात गोळा येतो. फॅन्स कडून मिळालेलं सगळ्यात म्हणजे तुझ्या असं काळजात रुतलेलं एखादं कौतुकाचं वाक्य किंवा काय असं तुला आठवते? ऍक्च्युली असे खूप आहेत फॅन मोमेंट्स, पण जेव्हा बायका येऊन मिठ्या मारतात आणि गालगुच्चे घेतात, त्यांना मी त्यांच्या घरातलीच वाटते ना, ते माझ्यासाठी मला खूप आवडतं की त्यांना मी त्यांची वाटते, त्यांना मी आपलीशी वाटते. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे, जे आपल्याला ओळखतही नाहीत तसे पर्सनली, त्यांना आपण आपलंसं वाटणं हे खूप मोठी गोष्ट आहे. सो मला त्या प्रत्येक फॅन बरोबरची प्रत्येक गोष्ट मला अशी भावते, त्यांच्याकडनं आलेलं प्रत्येक फिलिंग मला भावतं. अभिनेत्री नसतीस तर? कदाचित मी इन्स्पेक्टर झाले असते.
पण माझ्याकडे छान हाईट आहे ना म्हणून त्यात मी लालबाग परतची आहे म्हणून पण. लाईफ मंत्र जर असं म्हणायचं झालं, एक आयुष्यातली एखादी टॅगलाईन किंवा ही गोष्ट सगळ्या आयुष्यात जीस्ट आहे, सार आहे असं वाटतं, असं कोणतं वाक्य किंवा मला असं वाटतं आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे, त्याच्यातच जगणं आहे. आणि काय म्हणताय? मी खरं सांगते तर मी खरं वर्तमानात जगणारी मुलगी आहे. पुढचा विचार असतो मनात, पण पुढचा विचार करून करून आजचं जगणं राहून जातं. सो मला आता हा क्षण मजा येते. मला आता मी इथून पुढे तर परत दुसरा असेल, इंटरव्ह्यू काय असेल, घरी जाणं असेल, तो क्षण मी एन्जॉय करते. सो मला असं वाटतं ही जी वेळ आहे आत्ताची, ही खूप प्रेशियस आहे. पुढे काय होणार आहे माहिती नाही, कोणालाच माहित नाही, मला माहित नाही, कोणालाच माहित नाही. सो आत्ताचा क्षण जगा. एका शब्दात सुपर डुपर म्हणजे काय? सुपर डुपर म्हणजे सुपर डुपर हिट. इतक्या आपलेपणाने, इतक्या सच्चाईने, इतके खरेपणाने तू नमा बोललीस, त्याबद्दल खूप 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 आभार. Thank you. लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने बोललीस लेक्चरची, Thank you. मनपूर्वक आभार. थँक्यू अमित दादा, थँक्यू. मला पण खूप मज्जा आली आणि तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. थँक्यू.